हे शिकवणे जे मैदान आहे हे आम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊन दिलं नाही, ग्राउंडच राहिलं पाहिजे याकरता आम्ही अतोनात प्रयत्न केले. याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. या ग्राउंडवर फार वेळा अतिक्रमण झालं, ते अतिक्रमण आम्ही काढलं आणि आम्ही सतत मुलांना मी इथं खेळत राहिलो. हे ग्राउंड म्हणून महानगरपालिकेचं टिकून आहे. त्यावेळेस आम्हाला फोन आला, कोणाचं काय अडचण असेल त्यांना मोटिवेट करत होतो, घाबरू नका, तुम्हाला काय मदत लागते असेल तर मी तुम्हाला मदत करेल. कोविडच्या काळामध्ये जे पेशंट घरीच होते, त्यांना बाहेर निघता येत नव्हतं, त्यावेळेस त्यांना मी भाजीपाला, त्यांना अन्नधान्य जे लागतं ते केलं. सामाजिक काम करत असताना मला शैक्षणिक गोष्टी, आरोग्याच्या गोष्टी याचं ज्ञान होतं. शिक्षणाबद्दल ज्या मुलांना, गरजूवंत मुलांना मी हमेशा शिक्षणाबद्दल त्यांना मदत केलेली आहे. पुस्तकं, त्याला ऍडमिशन घेऊन देणे, रस्ते जिथं घाण असेल, तिथं कोणी कचरा टाकत असेल तर तिथं मी त्या लोकांना सांगत होतो का बाबा तुम्ही इथं कचरा कशाला, तुमच्या घरात घंटा गाडी येते तर तुम्ही घंटा गाडीतच टाकून द्या. लाईट हमेशा येत जात होती. त्यावेळेस मी एमएससीबी मध्ये जाऊन तिथं त्यांना तक्रार केली की बाबा परीक्षेचा टाइम आहे, तुम्ही हा प्रकार करू नका. ह्या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. अवेळी पाणी येणे, एक अर्धा तास येणे, कधी कधी येणे नाही. मी पाण्याचा प्रश्न सोडवला असता, पण माझ्याकडे सत्ता नसल्याने, ते अधिकार नसल्या कारणामुळे तर मी ती सोडू शकलो नाही. मी निवडून आलो तर मी नक्कीच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न